नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आज 21 फेब्रुवारी 2024। आज SSC GDच्या तिसऱ्या शिफ्टचा पेपर आता नुकताच झाला आहे। विद्यार्थी बाहेर येतात पेपर देऊन। आपण त्यांना विचारूया पेपर कसा गेला। सर नमस्कार, काय नाव आपलं? आकाश काशनाथ गुलवड। सर कुठून आले तुम्ही? सिन्नर। सर कसा होता आजचा पेपर? हिंदी मॅथ चांगलं होतं, रिजनिंग थोडं टफ होतं, चांगलं होतं। GK GS कसं होतं? सिलेबसवरतीच आधारित होतं, काही होतं बाहेरचं पण चांगलं होतं। GK GS चांगलं होतं। एकंदरीत 80 प्रश्नांपैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर येतील? 64 सॉल्व केले मी, त्यापैकी 60पर्यंत बरोबर येतील। बरोबर। एकंदरीत गणित बुद्धिमत्ता किंवा बाकी जे हिंदीचे विषय आहेत त्याच्यामध्ये जे टॉपिकवर प्रश्न विचारले कालच्या शिफ्टमध्ये, त्याच टॉपिकवरती प्रश्न होते आज? कालच्यापेक्षा थोडेसे वरची लेवल होती, थोडीशी वरची लेवल। बाकी 7 तारखेपर्यंत अजून थोडे हाय लेवलचे क्वेश्चन राहतील असा अंदाज आहे। एकंदरीत पेपरचं स्वरूप सोपं, अवघड की मध्यम? मीडियम प्लस हाय लेवलचे होते। मीडियम टू मॉडरेट होतं। ठीक आहे, धन्यवाद सर। सर नमस्कार, काय नाव आपलं? आदित्य मुंडे। सर कसा गेला पेपर? सोपा गेला, थोडेसे गणित मॅथ टफ होतं, बाकी GK BK व्यवस्थित होतं। बरं। एकंदरीत तुम्हाला इंग्रजी व्याकरण घेतलं होतं, हिंदी व्याकरण घेतलं होतं? मराठीमध्ये होतं, हिंदी होतं। हिंदी कसं गेलं? सोपं होतं। बरं। एकंदरीत मग तुम्हाला काय सोपं वाटलं, काय अवघड वाटलं आजच्या पेपरमध्ये? आजच्या पेपरमध्ये GK मॅथ थोडंसं सोपं होतं, थोडंसं टफ पण होतं मॅथ। बाकी सगळं ठीक होतं। हे पण दरवर्षी ज्या पद्धतीने SSC GDचे पेपर होतात त्याच पद्धतीचा पेपर होता की काठिण्य पातळी जरा वाढल्यासारखी वाटली? थोडीशी पात्रता वाढल्यासारखी वाटतं, थोडा टफ होता पेपर। टफ होता पेपर। तुम्हाला कसा गेला पेपर? थोडं बरा गेला, सोपा बरा गेला। एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मध्यम? सोपा मध्यम आहे। मध्यम झाला। बरं। वेळ पुरतो पेपरला? हो, पुरला। धन्यवाद सर। विद्यार्थी मित्र आहेत। नमस्कार दादा, काय नाव? नमस्कार, उन्मेष पाटील। पेपर देऊन आलाय, कसा होता पेपर? पेपर होता बऱ्यापैकी, त्याच्यात फक्त GK मला थोडंफार हार्ड गेलं, बाकी काय नाही, बरं होतं। बाकी हिंदी व्याकरण सोपं होतं? एक नंबर होतं। बरं। मॅथ रिजनिंग? मॅथ रिजनिंग बी बऱ्यापैकी सोपं होतं। मग काय हार्ड गेलं? GK हार्ड गेलं। बरं। किती प्रश्न सोडवले? मी 63 बरं। साधारणतः प्रश्न कसे होते? इतिहास, भूगोल? इतिहास भूगोलावर काय आले नाही, पण आपल्या डेली याच्यातच आलेले आहे। डेली याच्यातले 2023-24 मध्ये जास्त आले। वेळ पुरतो पेपरला? नाही पुरत। बरं। एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मीडियम स्वरूपाचा होता? मीडियम सांगता येईल। मीडियम सांगता येईल। बरं। धन्यवाद सर। थँक्यू। आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत। दादा नमस्कार, काय नाव? रोशन पाटोळे। कुठून आले? लोशंगावरून। पेपर कसा गेला? पेपर सोपा होता, फक्त वेळ पुरत नाही। बरं। एकंदरीत हिंदी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता कसं होतं? हिंदी व्याकरण चांगलं होतं, गणित थोडेसे टफ होतं। GK GSचे प्रश्न कसे होते? ते सोपे होते। बरं। एकंदरीत 80 पैकी किती प्रश्न सोडवले? 76 प्रश्न सोडवलेले। किती प्रश्न बरोबर येतील असं वाटतं? तरी 65 एक प्रश्न बरोबर यायला पाहिजे। एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं होतं? अवघड, सोपं की मध्यम? मध्यम होतं, एवढं अवघड बी नव्हतं। बरं। चला, धन्यवाद सर।